या घुले खून प्रकरणामध्ये बजरंग सोनावणे या खासदाराच्या मुलाचं नाव घेतलं गेल्यानं प्रकरण गंभीर वळणावर गेलंय। सोनावणेंच्या मुलाचं नाव घेतलं गेल्यानं खासदार सोनावणे संतापले। त्यांनी थेट या प्रकरणात आपल्या मुलाचं नाव गोवण्याचा प्रयत्न होतो आहे असा आरोप केलाय। अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे, म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केस तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली, ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे। पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे, तुम्ही निपक्षपातीपणानं त्याचे तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल, त्या दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा, असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो। जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे, पण अननेसेसरी माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीने कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार हे त्यांनी पोलिसांनी कळवलं पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी। अजूनही म्हणावं तसं कायदा आणि सुव्यवस्थेत या भागामध्ये बदल होत नाही। लोक सहज चाकू घेऊन फिरतात, लोक सहज तलवारी घेऊन फिरतात, लोक सहज खून करतात, मुर्दे पाडतात, अशा पद्धतीने या भागात घटना होते। आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारने याविषयी, या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी, खरं तर मुख्यमंत्री गेले इथनं, त्यांच्याकडे गृह विभाग आहे, परंतु खरोखर या विभागातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। याच्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा होण्याची आवश्यकता आहे, म्हणून मी आपल्या माध्यमातून ही भूमिका मांडली।